मी विनायक सरनेकर आपल्यासमोर माझी एक छोटीशी लघुकथा सादर करतो आहे. कथेचं नाव आहे ती. आठवते का रे एक आवाज. माझं मोबाईलच्या स्क्रीनकडे लक्ष थोडं विचलित केलं होतं. कपाळावर थोड्या आट्या येत होत्या. एक नजर समोर फेकली. पुन्हा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तल्लीन झालो. पुन्हा तोच आवाज. आठवते का रे. मनात शंका आली. कदाचित तिचा रेकॉर्ड कॉल तर नसेल, पण तिची शक्यता कमीच होती. परत तोच आवाज आला. रंगबेरंगी छटा असलेली ती हसतच माझ्याजवळ आली. मी म्हणालो, तू एवढ्या वर्षांनी आणि इथे. हो रे, ती म्हणाली. तुझी थोडी सोबत हवी होती. अरे जरा मोबाईल बाजूला ठेव ना, ती म्हणाली. तुला आठवते का, जेव्हा जेव्हा मी तुला भेटायला यायचे ना, किती खुश असायचंस ना तू. संबंध गावभर भेटकायचो. ऊन पावसाची कसलीच तमा नसायची रे. ना अभ्यासाचे टेन्शन ना कसले. दिवाळी मे महिन्यात फक्त फक्त तू आणि मी. नदी विहीर वडाचे झाड. अरे अरे सायकलसुद्धा तू माझ्यासोबतच चालवायला शिकलास. आणि स्कूटरही. आता तर तू 4 व्हीलरमध्ये फिरतोस म्हणा, पण संसाराच्या ट्रॅफिकमध्ये जाम झाले रस्त्यावरूनच. तू कॉलेजला असताना एक दिवससुद्धा लेक्चरला बसला नाहीस. माझ्यासोबत उन्हाळपणे हिंडत होतास. आज तू तुझ्या संसारात इतका रमलास की तू सणवाराला सुद्धा मला भेटणंही विसरलास रे. गावातील आपले क्षण विसरलास. तो कॉलेजचा कट्टा विसरलास. आणि मलाही. अरे इतकंच कशाला, कुणाच्या मृत्यूच्या निमित्ताने तरी आपली भेट होईल असं वाटत होतं. पण पण आता तेथेही तू येत नाहीस. खरं सांगू, तू स्वतःलाही विसरलास आणि मलाही. मित्रो, या कथेचा पुढील भाग उद्याच्या स्टेटसवर.